सरलास किचनवर आज गावरान पद्धतीचा पास्ता तयार होत आहे. अगदी हेल्दी असा गव्हाचा असलेला पास्ता आणि तो कसा केलेला आहे वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी माझे एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर इथे मी बघा वाटीभर गव्हाचा पास्ता घेतला आहे. कुकरमध्ये याला चांगलं 3 शिट्ट्या मी करून घेणार आहे, म्हणजे चांगला असा शिजून होणार आहे, मुलांना खायला आणि पचायलाही सोपा होईल. तर चला, इथे आता कढईमध्ये 1.5 पळी तेल घातलं आहे. तुम्हाला मुलांना हेल्दी खाऊ घालायचं असेल तर तूपही वापरू शकतात. 1 चमचाभर म्हणजे मसाल्याच्या डब्यातला किंवा चहाचा चमचाभर जिरं घातलं. 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घातल्या. मोठा कांदा बारीक चिरून घातला, लालसर परतवला. त्यामध्ये अर्धी वाटी ढोबळी मिरची बारीक कट करून घातली. 1 वाटी टमाटा बारीक कट करून घातला, म्हणजे 1 टमाटा आणि अर्धी ढोबळी मिरची मी इथे वापरलेली आहे. मस्त असं परतवून घेतलं आणि थोडंसं असं चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. पास्ता जितका होईल त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं, किंवा तुम्ही शेवटी घालू शकतात. तर आता इथे 1 चमचाभर हळद घातली, 1.5 चमचा चटणी घातली, धने जिरे पूड घातली अर्धा चमचा. तुमच्या मसाल्याच्या डब्यात असतील ते मसाले सगळे घाला, फक्त काळा मसाला किंवा गरम मसाला वापरू नका. तर चला, इथे छान असं परतवून झालेलं आहे आणि टमाटे चांगले असे शिजवून घ्यायचे आहेत. थोडे असे चेचून घेतले. मिडियम फ्लेमवर मी हे सगळं करत आहे, बघू शकता. आता इकडे पास्त्याच्या आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे. कुकरने शिट्ट्या मारल्या की लगेचच पास्ता गार करून कुकर काढून घ्यायचा, म्हणजे हवा काढून घ्यायची कुकरची. आणि आता हा पास्ता चाळणीत काढून निथळून घ्यायचा. अगदी लगेचच आपल्या ह्या फोडणीत घालायचा आणि परतवायला घ्यायचा. अगदी मस्त असा परतवता परतवता सुगंध पसरलेला आहे पास्त्याचा. मुलं लगेच दुडूदुडू धावत अगदी येणारच किचन ओट्याजवळ. बघा, मुठभर कोथिंबीर घालायची, पुन्हा परतवायचं. कोथिंबीर ऑप्शनल आहे, काहींना नाही आवडत तर नाही घातली तरी चालेल, म्हणजे थोडा फ्लेवर वेगळा ठेवायचा असेल तर. तर चला, इथे मस्त असं चीज घालूया. रेग्युलर वापरातलं कुठलं पण चीज तुम्ही घाला. तर आता इथे मी 1 वाटीभर चीज घातलं, थोडंसं ऑरिगॅनो फ्लेक्स घातले, हे ऑप्शनल आहेत, असले तर घाला, नाही घातलं तरी चालेल. टोमॅटो सॉस मात्र नक्की घाला. आंबट गोड अशी चटणीसारखी चव आपल्या ह्या पास्त्याला टोमॅटो सॉसमुळे येणार आहे आणि त्यामुळेच मुलं आंबट गोड अशा चवीने चटकन चाखून चुकून खाणार आहेत. बघू शकता, मस्त अगदी 2-3 मिनिट पुन्हा परतवल्यानंतर अगदी मिडियम फ्लेम आता मात्र करायची आहे. बघा, आपला मस्त ज्युसी आणि मस्त चीजी असा पास्ता तयार झालेला आहे. अगदी मस्त, तोंडात टाकता सगळ्या चवी लागणारा, मुलं असे चटक चटक आवाज करून खातील 100%. हा पास्ता तुम्ही नक्की करा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमचा पास्ता कसा झाला ते पण कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आता आपण पटकन सर्व करूया गरमागरम पास्ता. बघू शकता कलर किती छान आलेला आहे. पास्ता आहे ना, अगदी हॉटेलच्या पास्त्याला मस्त टक्कर देईल असा हा आपला घरगुती पद्धतीचा पटकन 3 ते 4 मिनटात तयार होणारा मस्त चीजी पास्ता, ज्युसी लागणारा तयार झालेला आहे. चला मग पटापट सबस्क्राईब करून करायला घ्या बरं पास्ता, आणि गव्हाचाच घ्या बरं का, खूप छान लागतो. आणि वरून थोडंसं सॉस घाला, मस्त मिक्स करून 1-1 बाईट मुलांना द्या, आवडून खातील, पुन्हा पुन्हा करायला लावतील, 100% गॅरंटीने सांगते. चला तर मग बाय.